नमस्कार, सुप्रभात. मी आपला प्राध्यापक संजय तुपे आणि मी आहे छत्रपती संभाजीनगर ते पुणे रोडवर बेंडाळा फाटा या ठिकाणी. आणि आपण या ठिकाणी पाहतात, या ठिकाणी शेतकऱ्याचा रानमेवा हा आपल्याला चाखायला मिळतोय. येणारे जाणारे चाकरमानी असेल, पर्यटक असेल, बेंडाळा फाटा हा लोकेशन आहे छत्रपती संभाजीनगर पुणे हायवेवर. तुम्ही बघू शकता MS2 ही गाडी मुंबईहून आलेली आहे आणि या ठिकाणी शेतकऱ्याचा रानमेवा या ठिकाणी यांनी घेतलेला आहे. आपण जाणून घेऊया की या रानमेवा मागे या शेतकऱ्याच्या, याला सुरती हुरडा असे म्हणतात, आणि तुम्ही पाहू शकता असे कसदार दाणे आपल्या शेतकरी दादाने पिकवलेले आहेत. दादा, आपलं नाव? रामेश्वर शिंदे पाटील. आपलं गाव? पिंपळवाडी. पिंपळवाडी म्हणजे जवळपास हे जामगाव सर्कल, पिंपळवाडी या ठिकाणी. तर दिवसभरात किती होते आपले याच्यामध्ये कलेक्शन? दिवसभरामध्ये दोघ जण आम्ही 30 ते 40 किलो माल विकतो. अरे वा, बर. आणि आपला माल कुठपर्यंत जातो हा? नाही, आपण तर सध्या रोडवरच विकतो, बाहेर काही देत नाही. पण येणारे पर्यटक एकदम अतिशय खुश होऊन घेऊन जातात. फ्रेश माल असतो आपला. वा वा, भावही चांगला भेटतो आपल्याला. बरोबर. मी सगळ्या माझ्या जे प्रेक्षक आहेत, फॉलोअर्स आहेत, त्यांना सांगू इच्छितो की जर आपल्याला हुरडा, जर चांगला गावरान रानमेवा या धुक्याने दाटलेल्या थंडीमध्ये आपल्याला आपल्या शरीराला ऊब मिळण्यासाठी हा रानमेवा जर पाहिजे असेल तर तिरुमला कंपनी समोर आहे. त्यानंतर शिंदे साहेबांचं या ठिकाणी हे स्टॉल, त्यांच्या बहुतेक पत्नी सुद्धा त्या ठिकाणी आहे. सहकुटुंब सहपरिवार हा व्यवसाय करतात आणि या व्यवसायातून आपला उदरनिर्वाह चालवतात. म्हणून मला एकच ठिकाणी सांगणं आहे की तुम्हाला की एक वेळ अवश्य भेट द्या शिंदे साहेबांना. त्यांची गाडी सुद्धा या ठिकाणी आहे आणि खरोखरच अगदी छान वाटलं. या ठिकाणी आपल्याला घरी सुद्धा घेऊन जाऊ शकतो आणि इथं ताजा गरम गरम खायचं असेल तर इथं चूल सुद्धा पेटवलेली आहे. बघा, कुठलंही भांडवल त्या ठिकाणी त्यांनी यूज केलेलं नाही. एक फक्त पातेलं आणलेले आणि 3 दगडापासून जी आपली पारंपरिक चूल असते, ही चूल त्यांनी त्या ठिकाणी तयार केलेली. खरोखरच दादा तुमचं अभिनंदन करतो. माझं नाव प्राध्यापक संजय तुपे, माझं गाव बेंडाळा. इंटरनॅशनल ह्युमन राईट्स अँड अँटी करप्शन ब्युरो, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष. त्याचबरोबर महाराष्ट्र नवक्रांती शिक्षक व पदवीधर संघटना राज्य उपाध्यक्ष म्हणून मी काम पाहतोय. आणि चांगलं वाटलं की आमचे जे शिवभाऊ आहेत शिंदे साहेब, त्यांना भेटून छान वाटलं. असंच त्यांचा रोजगार जास्त काळ नसतो, जवळपास महिनाभर थंडीच्या दिवसातच असतो. आणि या थंडीच्या दिवसातच एक थोडीशी त्यांना यातून काही जी कमाई होते तीच त्यांच्यासाठी खूप आयुष्य चांगली आहे. येणाऱ्या नवीन वर्षासाठी आपल्याला हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.